माझ्या शेतकरी बापाचा फक्त कांदाच स्वस्त नाही झाला, तर त्याच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. मोठ्या लेकीचं बाळतपण, लहानीचं लग्न, पोराचं शिक्षण, सगळ्या गोष्टीला अंकुश बसला. आणि माझा बाप आज शेतकरी कर्जात बुडाला. अशातच अवकाळी पावसानं चांगली जिरवली आणि व्यापारी वर्गानं माझ्या शेतकरी बापाची तर नुसती थट्टाच मांडली. आज शेत नांगरायला डिझेल मिळत नाही, डिझेल महाग झालं. आज खतं महागली, औषधं महागली, वर्षानुवर्ष सगळ्या गोष्टी महाग होत निघाल्या. पण वर्षानुवर्ष फक्त माझ्या शेतकरी बापाचं उत्पन्नच मात्र तेवढं स्वस्त होत राहिलं, तेवढं स्वस्त होत राहिलं. ज्याच्या घामावर हा देश चालतोय त्यालाच 2 वेळच्या जेवणाच्या भाकरीसाठी आंदोलन करावं लागतंय. फार मोठी शोकांतिका आहे. हाच का माझ्या देशाचा बळीराजा? हाच का माझ्या देशाचा खरा आधार? हात जोडून नम्रतेची विनंती करतो मायबापांनो, माझ्या शेतकरी बाबाला कुठली कर्जमाफी देऊ नका, कुठली योजना देऊ नका. द्यायचंच असेल तर माझ्या शेतकरी बापानं राबावं, हाडाची काड रक्ताचं पाणी करावं, शेतात झुंजावं, ऊन वारा तहान वादळ वारं सहन करावं आणि तुमच्या ताटात मोत्याचा घास भरवावा. यासाठी झुंजणाऱ्या माझ्या शेतकरी बापाला फक्त त्याच्या उत्पन्नाला हमी भाव द्या, एवढंच मागणं मायबाप आज तुमच्याकडे आमचा शेतकरी बाप करतोय. तुमच्याकडे शेतकरी बाप करतोय. लक्षात ठेवा, शेतकरी जगला तर देश जगेल, शेतकरी मेला तर देश वाचवायला कुणीच पुढे येणार नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे.